नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खानदेशातील आमच्या देवीच्या आरत्या. काही ठिकाणी याला देवीचा कुळाचार किंवा कुळधर्म सुद्धा म्हटले जाते. आमच्याकडे या आरत्या अगदी घराघरात केल्या जातात. दिव्यांसाठी मी घेतलेले आहे खोबरे, 11 गव्हाचे दाणे, तूप, गूळ, दुधावरची साय. त्याचप्रमाणे घेतलेले आहे गव्हाचे कणिक आणि भिजण्यासाठी पाणी. कणिक मी एकदम बारीक दळून घेतलेले आहे. आता मी दिव्यांसाठी लागणारी कणिक भिजवून घेणार आहे. त्यासाठी हे गव्हाचे कणिक मी अंदाजे 3 वाट्या इतके घेणार आहे. या कणकेमध्ये मी थोडे साजूक तूप, त्याचप्रमाणे घेतलेली थोडी साय आणि बारीक केलेला गूळ सुद्धा टाकून घेणार आहे. भिजताना गूळ चांगला हातानेच कुस्करून घ्यावा किंवा किसणीने किसून घ्यावा, म्हणजे पीठ भिजताना आपल्याला चांगले भिजता येते. कणकेचे दिवे करताना त्यामध्ये थोडा गूळ, तूप आणि साय टाकल्यामुळे दिवे खाताना अगदी मऊ लागतात. आपल्याकडे वेगवेगळ्या कुळाच्या वेगवेगळ्या कुलदेवता असतात. त्यामुळे त्या कुलदेवतेनुसार वेगवेगळ्या तिथीला या आरत्या लावल्या जातात. आमच्याकडे या देवीच्या आरत्या वर्षातनं 3 वेळा लावल्या जातात. श्रावणात, माघ महिन्यात आणि चैत्र महिन्यात. म्हणून देवीनुसार या आरत्या सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या तिथीला लावल्या जातात. आमच्या आरत्या चतुर्दशीला म्हणजेच पौर्णिमेच्या आदल्या दिवशी लागतात. आमच्याकडे खानदेशात याला चावदस असे म्हणतात. यालाच आम्ही चावदसच्या आरत्या असे म्हणतो. आता माझे सर्व कणिक मळून झालेले आहे. मी आता त्याचे लहान लहान 21 गोळे करून घेणार आहे. हे दिवे परंपरेनुसार कुणाचे 9, कुणाचे 14, कुणाचे 21 या पद्धतीने लावले जातात. आमचे दिवे 21 असतात. सर्वात आधी मी गूळ आणि खोबरे टाकून आता गणपतीसाठी मोदक तयार करून घेणार आहे. करताना आम्ही 21 दिवे आणि एक 22वा मोठा दिवा करतो. त्याला भंडारा असे म्हणतात. आता मी तुम्हाला भंडारा तयार करून दाखवणार आहे. हा दिवा इतर 21 दिव्यांपेक्षा थोडा मोठा असतो. या दिव्याला एक झाकण सुद्धा केले जाते, म्हणजे एक पुरी लाटून त्या दिव्यामध्ये गूळ, खोबरे आणि 11 गव्हाचे दाणे टाकून त्याला वरून झाकले जाते आणि वरून पिठाची दोरी करून या दिव्याला बंद केले जाते आणि दोरीच्या बाजूला पिठाच्या टिकल्याही लावल्या जातात. दिवे खायला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी हाच भंडारा खाल्ला जातो.
बघा या पद्धतीने भंडारा केला जातो। आता मी पुढचे 21 दिवे तयार करून घेणार आहे। माझे सर्व दिवे तयार करून झालेले आहे, ते मी आता एका चाळणीत काढून घेतलेले आहे। चाळणीत ठेवण्याआधी चाळणीला थोडे तूप लावून घेतलेले आहे। पिठाचे दिवे केल्यानंतर आता पिठाचे दागिने सुद्धा देवीला केले जातात, ते मी आता करणार आहे। सर्वात आधी मी देवीला जोडवी बनवून घेणार आहे, त्यानंतर जोडवी शेजारी घालण्यात येतात ती विरली म्हणजेच बिचवे बनवून घेणार आहे।
आता मी ही देवीची वेणी बनवून घेणार आहे। आता देवीसाठी चेंडू आणि एक दांडू म्हणजेच बॅट बनवणार आहे। ही देवीसाठी आता रवी बनवून घेणार आहे। त्याचप्रमाणे आता 9 हातांसाठी बांगड्या सुद्धा बनवून घेणार आहे। हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवतेविषयी असलेले प्रेम आणि तिच्याविषयी असलेली कृतज्ञता मनात निर्माण होत असते। हे सर्व दिवे मी बनवत आहे ती आमची कुलदेवता श्री सप्तशृंगी माता आणि वागेश्वरी माता हिच्या या आरत्या आहेत। आता मी हे जे बनवत आहे ते आहे ताक घुसळायची रवी म्हणजेच धुतले, जे पूर्वी खांब्याला बांधून ताक घुसळले जात असे ते। त्याचप्रमाणे टिकली सुद्धा बनवून घेणार आहे। आता वेणी सोबत असलेली फणी सुद्धा मी बनवणार आहे। ही बघा फणी कशी बनवली मी ते। आता मी हे सर्व दिवे वाफवून घेणार आहे। अर्धा तासात हे दिवे चांगले वाफवून होतात। नंतर ते गार झाल्यावर एका काशाच्या ताटामध्ये काढले जातात। या आहेत माझ्या सासूबाई, त्या आता आरतीची तयारी करीत आहेत। प्रत्येकाची दिवे करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। मी यात कोणताही बदल केलेला नाही। हे आमचे परंपरेने करीत असलेले त्याच पद्धतीने केलेले दिवे आहेत, जे माझ्या सासूबाई सुद्धा करत आल्या आहेत। आता यामध्ये सर्व तूप आणि फुलवाती टाकून झालेले आहेत व नैवेद्यही काढलेला आहे। आता आम्ही दिवे लावण्यास सुरुवात करणार आहोत। सर्व दिवे झाल्यावर आम्ही देवीची आरती करू आणि देवीला नैवेद्यही देऊ। कशा वाटल्या तुम्हाला या खानदेशातील कुलदेवतेच्या आरत्या म्हणजे चौदसची आरती? कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।